विदर्भात पुढील काही दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांनी तापमानात वाढ होण्याचा अंदाज। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट। अकोला जिल्ह्यामध्ये 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 43 अंशांवर पोहोचलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्यांदा उच्चांकी तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। नाशिकमध्ये उष्णतेची लाट तीव्र। 2 वर्षांनंतर तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठला। हवामान विभागाकडून बुधवारपर्यंत येलो अलर्ट। तीव्र उकाड्यामुळे नाशिककर मात्र हैराण। गोंदिया जिल्ह्याचा पारा 40 अंश सेल्सिअसवर। रात्रीच्या तापमानात जास्त वाढ झाली, त्यामुळे गोंदियाकर हैराण। नागरिकांनी काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन। धुळे शहराचा तापमानाचा पारा 44 अंशांवर। तापमान 4 अंशांनी वाढलं। जनजीवन विस्कळीत। कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। जळगावमध्ये उष्णतेची लाट। तापमानाचा पारा 45 अंशांवर। जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। शीतपेयांच्या दुकानावर नागरिकांची गर्दी वाढली, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। चंद्रपूरमध्ये उष्णतेचा तडाखा तीव्र। तापमान 44 अंशांवर। नागरिकांना सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन। धाराशिवमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर। शासकीय रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ। शासकीय रुग्णालयामध्ये आता उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष। गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर गेला। उन्हाच्या तीव्र झळा बसतायत। जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दररोज 10 ते 12 उष्माघाताचे रुग्ण दाखल। डोंगराळ भागामध्ये दुपारच्या वेळी नागरिक हैराण। वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ। भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ। एकबुर्जी प्रकल्पावरती पाटबंधारे विभागाने धडक कारवाई करत 60 मोटार पंप हटवले। वाढत्या उन्हात पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावलं उचलली। रायगड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट। जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्यानं कमी। 28 धरणांमध्ये सध्या केवळ 43% जलसाठा शिल्लक। पुण्याच्या इंदापूरमध्ये नीरा नदीचं पात्र कोरडं ठाक। पात्र कोरडं पडलं, त्यामुळे शेतकरी चिंतेत। पशुधनाच्या चाऱ्यासह शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर। बुलढाणा जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांनी तळ गाठला। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 28% जलसाठा। खडकपूर्णा, पेनटाकळी, कोराडी धरणातील पाणीसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट। धाराशिव जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला। 36 मध्यम प्रकल्प कोरडे। 226 प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा 26%वर। पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचं देखील संकट ओढवणार। वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पातून शेती सिंचनाचे मोटार पंप हटवले, त्यामुळे जलसाठा कायम। प्रकल्पात 23% पाणीसाठा शिल्लक, त्यामुळे वाशिम शहरवासियांची पाण्याची चिंता आता मिटली। साताऱ्यातील कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधील शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत घट। सध्या कोयना धरणामध्ये 28 टीएमसी पाणीसाठा। पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण। तिकडे वाशिम जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। पाणी टंचाई कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील 12 गावांना 74,39,000 रुपयांचा कृती आराखडा मंजूर। जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। पाचोरा, भडगाव याशिवाय 40 गाव या ठिकाणी तापमान 44 अंशांवर। उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण। घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं केलं जातंय आवाहन। बुलढाणा जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांनी तळ गाठला। प्रकल्पामध्ये केवळ 28% जलसाठा। पाण्याचं संकट कडक। ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या भांडगाव या ठिकाणी जलजीवन मिशनच्या योजनेचा फज्जा। 4,99,00,000 खर्च करून उभारलेली नळ योजना पूर्णतः बंद। अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। महिनाभरात उष्माघाताचे 12 रुग्ण। तापमान 46.8 अंशांपर्यंत पोहोचलं, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। हवामान खात्याकडून पुन्हा एकदा तापमान वाढीचा इशारा। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। शहापूरमधील आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेल्या भाताचा मोबदला थकला, त्यामुळे शेतकरी हवालदिल। मे महिना संपत आला तरी हक्काचे पैसे मिळालेले नाही, त्यामुळे शेतीची कामं रखडली। प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन मोबदला मिळवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा बाजारात सोयाबीनला झळाळी। सोयाबीन पोहोचलं 7,200 रुपये प्रति क्विंटल। शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी भावामध्ये विक्री केल्यानंतर आता बाजारात तेजी। गोंदियाच्या धान खरेदी केंद्रावर 54,000 शेतकऱ्यांकडून नोंदणी। धान खरेदीचं उद्दिष्ट कमी, त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूकही वाढली। जळगावच्या चाळीसगाव बाजार समितीमध्ये 13 आणि 14 मेला भुसार मालाचे लिलाव बंद राहणार। विक्रमी आवकेमुळे बाजार समितीतील लिलाव स्थगित। शेतकऱ्यांनी 2 दिवस माल विक्रीसाठी न आणण्याचं आवाहन केलं। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये सौर कृषी पंप योजनेचा बोजवारा। अर्ज मंजूर होऊन 6 महिने उलटले तरी शेकडो शेतकऱ्यांना अद्यापही जोडणी नाही। 15 दिवसांमध्ये पंप न मिळाल्यास आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। चित्रनगरीमधील कामगारांच्या समस्यांवर सरकार आक्रमक। कंत्राटी कामगार, ज्युनियर कलाकारांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष अण्णा बोनसडे यांचे निर्देश, तर महिनाभरात अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले। पश्चिम विदर्भात वाढत्या तापमानाचा जलसाठ्यावर मोठा परिणाम। प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 47% खाली। बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावरती, तर सर्वात महत्त्वाच्या अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये 49% कमी जलसाठा। नाशिकमधल्या मालेगावमध्ये कांद्याचे दर कोसळले। कांदा उत्पादक शेतकरी संकटात। सरकारच्या धोरणामुळे शेती उद्ध्वस्त होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप।
अमरावतीमध्ये कांद्याचे दर 5 ते 13 रुपये किलोवरती उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. मुख्य केंद्र जळगावमध्ये सोनं खरेदीसाठी आता नागरिकांची मोठी गर्दी कायम. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही गर्दी कायम. पुढील 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं मोदींनी केलेलं आवाहन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये खर्चीवाले यंत्रमाग धारकांच्या मजुरी वाढीसाठी आंदोलन तीव्र. 10 दिवसांपासून यंत्रमाग बंद आंदोलन सुरू. तर मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. प्रशासनाकडे तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडवावा, आंदोलकांचीही मागणी. बीडमधल्या परळीमध्ये मराठा भवन उभारण्याच्या मागणीसाठी आता मराठा समाजाचे बेमुदत ठिय्या आंदोलन. दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू. नगर परिषदेने शहरात हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. आश्वासन पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा. उल्हासनगरमध्ये नालेसफाईच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पावसाळा तोंडावर असताना नालेसफाई न झाल्यानं पालिकेविरोधात आंदोलन. शहरातील नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचला, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती. कोल्हापूरमध्ये ई चलन विरोधात वाहतूकदार आक्रमक. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. प्रलंबित दंड माफ करा आणि ई चलन प्रणाली कायमस्वरूपी बंद करा, वाहतूकदारांचीही मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये भिडेवाड्याचा चित्ररथ. रथातून स्त्री शिक्षण आणि सामाजिक क्रांतीचा संदेश दिला. चित्ररथाचं यवतमाळमधील नागरिकांकडून. जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस दलाच्या वतीने महिला दक्षता समिती गठीत. समितीमध्ये वकील, महिला डॉक्टर, महिला मुख्याध्यापक यांचा समावेश. जळगाव शहरामध्ये पोस्को, सायबर गुन्हे याबाबत पथनाट्य आयोजित केलं जाईल. भिवंडीमध्ये रिक्षा स्टँडजवळ अतिक्रमण हटवण्यासाठी लालबावटा रिक्षा युनियनचं आंदोलन. पालिका मुख्यालयासमोर आता कॉम्रेड सुनील चव्हाणांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन. दौंड शहरातल्या खाटेक गल्ली या परिसरातील अवैध कत्तलखान्यावरती नगर परिषदेची धडक कारवाई. पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवत कत्तलखाना जमीनदोस्त. अस्वच्छता आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचं धडक पाऊल. वाशिम जिल्ह्यामध्ये आता रिफ्लेक्टर विना धावणाऱ्या वाहनांवरती आरटीओची कारवाई. गेल्या 3 महिन्यांमध्ये 104 वाहनांवरती दंडात्मक कारवाई. रात्रीच्या अपघातांना रोखण्यासाठी आता वाहनधारकांनी रिफ्लेक्टर आणि रेडियम पट्ट्यांचा वापर करावा, प्रशासनाचं हे आवाहन. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती डहाणूजवळ आंबा वाहतूक करणारा ट्रक उलटला. अपघातानंतर ट्रकातून पडलेले आंबे उचलण्यासाठी आता नागरिकांची मोठी झुंबड. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकचाही अपघात.